नमस्कार. आज आपण श्रीदेवी महात्म्य पारायण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री महादेवे नमः. वंदन करू श्री गजानना, नमन करू देवी चरणा, प्रणाम करू सद्गुरूंना, देवी महात्म्य वर्णिता. मार्कंडेय पूर्णांतरी, देवी महात्म्य रोमांचकारी. सावर्णी मनुची वर्णन करी, कथा परमभाग्याची. पूर्वकाळी स्वारोचिष, मन्वंतरी श्रेष्ठ चैत्रवंश. सुरथ नामे तेथ विशेष, नृप होय पराक्रमी. शत्रुबळाने पराभूत, नगर सोडूनी वनी जात. मेधा ऋषीचा पाहत, आश्रम तेथे सुंदर. प्रवेशोनी आश्रमद्वारी, राजा मनी चिंता करी. मागे काय वर्तमान नगरी, स्त्री सूत मंत्री प्रजेचे. ऐसी चिंता करिता मनी, वैश्य कोणी पाही नयनी. पुसता नाम समाधी म्हणूनी, कळे त्याचे राजा ते. तव तोही स्त्री पुत्रांनी, धन लुबाडून दिला हाकुनी. परी चिंता करी निजमनी, माया मोहे तयांची. उभयतांची मोहस्थिती, पाहुनी ते आश्चर्य करीती. विचारिती मेधा ऋषी प्रती, ज्ञानमोह विवेक. तव मेधा ऋषी सांगती, ज्ञान असे प्राणीमात्रां प्रती. मानवांसी व्यर्थ अति, गर्व होय अज्ञाने. जाणूनी सर्व काही फोल, प्राणी गुंतती विषयांजवळ. ही हरीची महामाया केवळ, गुंतवी अथवा सोडवी. तव ते त्यासी विचारिती, ऐसी महामाया कोणती. संभव प्रभवा रूपस्थिती, कर्मे सांगा तियेची. मेधा ऋषी म्हणे त्या ते, नित्यमाया जगा निर्मिते. परी देव कार्यास्तव प्रगटते, म्हणून संभव मानिती. एकार्णवी विष्णू निद्रिस्त, जगाचा जव प्रलय समाप्त. तत्कर्ण पुटातुनी उद्भूत, मधु कैटभ दैत्य ते. एकार्णवी विष्णू निद्रिस्त, जगाचा जव प्रलय समस्त. तत्कर्ण पुटांतुनी उद्भूत, मधु कैटभ दैत्य ते. ब्रह्मदेवासी मारावया ते, धावले दोन्ही दैत्य नेटे. ब्रह्मा पाही महामायेते, विष्णू नेत्री विराजिते. म्हणून विष्णूसी जागवाया, स्तविली त्याने महामाया. स्तवने संतुष्ट ती सदया, सोडी हरी शरीरा. जागृत होता जगन्नाथ, मधु कैटभाशी युद्ध करीत. अजिंक्य ते त्या वरदेत, विष्णू म्हणे वध्यवा. तव ते तयासी म्हणती, जेथे जळ नसे भूवरती. तेथे मारी आम्हांप्रती, प्रलय सागर सर्वत्र. तव आपल्या जंघास्थानी, चक्राने टाकिले मारुनी. मधु कैटभ दैत्यक्षणी, श्री विष्णूने स्वप्रभावे. ऐसी ती माया जन्मली, देवकार्यासाठी सरसावली. पुढती नृपा कथा जाहली, परिसावी कायती. ऐसे म्हणून मेधा ऋषी, नृपासी आणि वैशासी. करीतसे वर्णनासी, महिषासुर आख्यान. महिषा नामे क्रूर असुर, शतवर्षे करी संगर. देवसेना नष्ट सत्वर, करितां देव संत्रस्त. हरिहरांसी शरण जाती, महिषाचा प्रताप सांगती. रक्षणार्थ प्रार्थना करीती, सर्व देव भयभीत. तवं विष्णू क्रोधायमान, तेजवदनांतुनी निघून. एकवटले गगनी शिरून, सर्व देव तेजांसवे. अमरगणांचे एकवटले, महातेज नभी प्रगटले. त्यातूनी देवीचे साकारले, विराट रूप विलक्षण. आपुलिया अंशातुनी, देवानी ते रूप घडवुनी. शस्त्रास्त्रे तिजसी अर्पुनी, शस्त्र संपन्न तिज केले. सिंहावरी आरूढ होऊन, देवी गर्जना करी दारुण. ती करुनिया श्रवण, दैत्य सैन्य गडबडले. महिषाचा सेनापती चिक्षुर, संगे घेऊनी क्रूर असुर. करीतसे भीषण संगर, नाना शस्त्र संभारे. परी देवी करीत संहार, धावित्रली असुरांवर. नष्ट केला सेना संभार, रुधिर नद्या वाहती. चिक्षुर क्रोधे भ्यासुर, धावून येता अंबिकेवर. शूलप्रहारे मारिला असुर, प्रखर युद्ध करोनी. दुसरा दैत्य चामर, त्यासी वधियेला रणावर. उद्भत्त बाष्कल उदग्र, ताम्र अंधक मारिले. उग्रास्य महाहुनी बिडाल,
उग्रवीर्य दुर्मुख दुर्धर, मारिले पाहुनी महिषासूर, महिष रूपे धावला. संत्रसिले अमरगण, नाश करी सर्वत्र दारुण, उत्पात होती भयान, पृथ्वी सागर कालवे. नाना रूपे घेई महिष, गजसिंह आणि पुरुष, मधुपाने देवी विशेष, क्रोधे मारी तयासी. महिष अर्धनार, असता दैत्य वरचेवर, नष्ट करीती खड्गधार, मारुनिया तयावरी. महिषासूर रणी पडता, असुरसेना पळूनी जाता, स्तोत्रे गाती नमन करिता, सर्व देव देवीची. इंद्रासहित अमरगण, वर्णिती देवीचे व्यापकपण, संतुष्ट होऊनी बोले वचन, इष्टवर मागा हो. देव म्हणती अंबिकेसी, स्मरण करिता आम्हांसी, दर्शन देऊनी निश्चयेसी, रक्षण नित्य करावे. देवी महात्म्य तव स्तवन, जे करीती भावे पठन, संकटांचा नाश करून, कल्याण तयांचे करावे. तथास्तु ऐसे म्हणून या, देवी अदृश्य त्या समया, शुंभ निशुंभ वधावया, गौरी शरीरी प्रगटली. शुंभ निशुंभ दैत्य माजले, सुरगणांसी त्यांनी छळिले, तरी देवांसी आठवरे, पूर्ववरदान देवीचे. स्तवन करीती एकवटुनी, नमो देवी ऐसे म्हणूनी, सर्व भूतांची या स्थानी, शक्ती रूपे जी असे. देवतांची तीच शक्ती, चेतना निद्रा क्षुधा शांती, छाया तृष्णा क्षमामती, श्रद्धा लक्ष्मी ती स्वये. लजा जाती वृत्ती कांती, दया माता भ्रांती चित्ती, व्याप्ती इंद्रियांची धात्री, अधिष्ठात्री जगताची. ऐसे स्तवन करीती देव, गंगा स्नान करावया तव, पार्वती येतसे शुद्ध भाव, देवांशी ती पुसतसे. स्तुती करिता कोणासाठी, तव तिच्या देहांतुनी उठी, शिवादेवी प्रगटुनी गोष्टी, करीतसे तत्काळ. शुंभ निशुंभ गांजीती, म्हणून स्तवन हे करीती, जगदंबिका देवी प्रती, प्रसन्न कराया भक्तीने. श्यामल होय गौरी कांती, करिका देवी तिच म्हणती, कोशांतुनी प्रगटेती, कौशिकी नाम जाहरे. चंडमुंड दोघे सेवक, असुरांचे ते अचानक, तेथे येता लावण्य कौतुक, पाहुनिया हर्षले. परतुनी जाती लगबग, शुंभ निशुंभा यथा सांग, वर्णिती सौंदर्य सर्वांग, स्त्रीरत्न म्हणूनी. सर्वश्रेष्ठ संग्रहासी, स्थान तुम्हांजवळी ऐसी, प्रशंसा करुनी तयांसी, प्रेरणा त्या देतात. ते पाठविती सुग्रीव दैत्य, तो जाऊन तिजसी सांगत, शुंभ निशुंभांची संगत, शोभे तुझ निश्चये. देवी म्हणे मजरणी, नेईल जो वीर जिंकुनी, त्यासीच मी वशजनी, अन्यथा न मानवे. उद्धट वचन म्हणे दूत, देवी म्हणे मी प्रतिज्ञाबद्ध, तुवा सांगावी ही मात, धन्यांसी आपुल्या. शुंभ निशुंभासी वर्तमान, कळता होती क्रोधायमान, धाडिती दैत्य धूम्रलोचन, देवी हुंकारे त्या मारी. तव ते पाठविती उदंड, सेनेसहित चंडमुंड, भीषण सैन्य विद्रुपतुंड, देवीवरी धावितले. देवीसी घेरिती चक्रांनी, चंडमुंड शस्त्रास्त्रांनी, तव एक हुंकार करुनी, काली मारित चंडासी. खड्गाने मुंडाचे मुंडके, तोडिले कालिले कौतुके, असुरसेना तिची या धाके, चोहीकडे पळतसे. चंडमुंड दैत्यांची शिरे, करी घेऊनी काली बोले, चंडिका देवी वचन भले, शुंभ निशुंभा मारी तू. चंडिका म्हणे तुझ लागी, चामुंडा नाम देतील जगी, पुढे रक्तबीज सम्रांगणी, असुरांनी पाठविला. शस्त्रे घेऊनी असुरसेनानी, असंख्य धावले रणांगणी, तव देवता देवांगातुनी, यथारूपे प्रगटती. देवी शिवासी करी दूत, शुंभ निशुंभासी तो सांगत, जरी प्राण वाचावा वाटत, तरी पाताळी दडावे. तरी उद्धट ते असुर, धावा बोलती देवीवर, ब्राह्मणी वैष्णवी संगर, माहेश्वरी करीतसे. ऐंद्रशक्ती स्कंदशक्ती, वाराही शक्ती नारसिंही शक्ती, मातृका गण तीव्र गती,
लढती दैत्य नाशार्थ. रक्तबीज नामे असुर झुंजतसे अति भयंकर. रक्तबिंदू पडता पृथ्वीवर आश्चर्य ते घडतसे. प्रत्येक रक्तबिंदूतूनी तुल्य बल दैत्य होऊनी. सशस्त्र जाई धावोनी देवी सेने विरुद्ध. पाहता हे असुरी करणी जगत गेले भयभीत होऊनी. तव चंडिकेने बोलावूनी संबोधिले कालिसी. मुख पसरुनी विशाल रक्तोत्पन्न दैत्य सकळ. करितयांचे रक्तप्राशन रक्तबीज संगरी. तैसेची करीती काली शस्त्रघाते रुधिर खाली. पडता भक्षी अंतराळी चंडिका मारी राक्षसा. रक्तहीन होई रक्तबीज तव मारिले त्याला सहज. रक्तपाने भरुनी माझ नृत्य करीती मातृका. रक्तबीजा होतामृत शुंभ निशुंभ होती संतप्त. रणी येती गर्जना करीत घोर युद्ध मांडले. निशुंभासी प्रथम देवीने मूर्छित केले परशुने. शुंभ लढतसे शौर्याने शुलत्यासी मारिला. फिरुनी उठती ते दैत्य देवीसी शस्त्रे मारित. परिती शस्त्रे न लागत देवीसी त्यावेळा. सिंहासहित हिंसक दैत्य क्रूर उग्र घातक. असुर वधिले किती एक देवीने त्या समयांशी. निशुंभाचे फोडिले उर शुल मारुनी त्यावर. त्यावेळी प्रगटे क्रूरवीर वक्षस्थळा मधुनी. त्याचाही करिता वध निशुंभ होय मृत्युबद्ध. देवी समूह अगाध असुर नाश करीतसे. तव शुंभ भयंकर संतापे कोणासही तो नाटोपे. देवीवरी येऊनी ठेपे म्हणे तीज व्याजोक्ती. अससी मोठी मानिनी तरी लढसी साय घेऊनी. व्यर्थ बलगना करुनी जय न मिळे संगरी. तव ती सकल विभूती ते गुप्त करी नाना शरीरांते. म्हणे मी एकटीच राहते जगती नसे द्वितीय. तरी दाखवी तव बळ ऐसे बोलता तो खळ. करुनी मोठी खळबळ अंबिकेवरी धावला. शरवर्षाव अस्त्रप्रहार भीषण होतसे संगर. देवीसे तो वरचे वर उचलून गगनी नेतसे. परी देवी गगनांत कोपे असुरांशी झुंजत. भूवरी तया आपटीत फिरुनी उठे शुंभतो. शुलशुंभाच्या वक्षावरी मारुनी त्याचा वध करी. पडता तो पृथ्वीवरी त्रैलोक्य डळमळले. त्यावेळी शुभशकुन येती सर्वत्र दिसून. दिशा त्या प्रसन्न वदन पवित्र वायू वाहतसे. सूर्यप्रभा फाकतसे अप्सरागण नाचतसे. देवतांशी हर्ष होतसे यज्ञवेदी उजळल्या. अंबिके सन्मुख घेऊनी देववंदिती कात्यायनी. नानास्तवनी गुणवर्णनी महिमा गाती देवीचा. तव ती प्रसन्न वदना देवी वदे देवगणांना. मागावे इष्ट वरदाना शंका काही न धरावी. देवी म्हणती हे नारायणी नमना मुसे तव चरणी. असुरनाशनी सुररक्षणी तुझ ऐसी तूच तू. आमुचे करावे एक कार्य शत्रू उत्पन्न करीती भय. विनाशाचा तेथ उपाय तूच करी सर्वथा. ऐकुनी देवी पुढे सांगत वैवस्वत मन्वतरांत. यशोदा गर्भ संभूत विंध्यवासिनी होईन. शुंभ निशुंभा पुनश्च मारिन विप्रचिती दानवा वधीन. नाना रूपे दिव्य धरुन होईन मी अवतीर्ण. रक्तदंतिका घात करिता शाकंभरी लोका पोषिता. दुर्गा दुर्गम दैत्यवधिता भीमा देवी मी पुढती. शताक्षी आणि भ्रामरी नामे होतील युगांतरी. दैत्य माजता जगतावरी मीच तया मारीन. हे माझे श्रेष्ठ चरित्र वाचतील जे नर पवित्र. अष्टमी नवमी एकचित्त चतुर्दशी तिथी ते. तयांची सकल दुरिते नष्ट होतील क्षणमात्रे. कल्याण होऊनी इह परत्रे सर्व सुखी होतील. माझी या मंदिरी पाठ शारद नवरात्र येता इष्ट. पूजा करुनी यथाशास्त्र करिता भाग्य लाभेल. मम अवतार वर्णन पराक्रम कथा श्रवण. करिता निर्भय होऊन विजयपात्रे सर्वत्र. ग्रहपीडा शत्रुपीडा स्वप्नदोष बालग्रहपीडा
भूतपिशाच राक्षस पीडा पठन मात्रे नासती। विप्रभोजन होम हवन अभिषेक आनिक पूजन त्यावरी महात्म्य कथन मंगलकारक सर्वथा। वनी निर्जनी चोर भय राजभय अथवा अग्निभय श्वापद भय वा जलभय संकट सर्व नासती। अत्यंत संकटी आतुर मम चरित्र स्मरता क्षणभर वेदना पीडित असे जर तरी मुक्त होईल। ऐसे देऊनी आश्वासन देवी पावली अंतर्धान देव पावले स्वस्थान स्वाधिकार लाभुनी। असुर गेले पाताळी मनुज सुखावले भूतळी तीच देवी वेळोवेळी उत्पत्ती स्थिती लय करी। मेधा ऋषी कथा सांगुनी म्हणे नृपासी वैश लागुनी मोह सोडावा आता झणी शरण जावे देवीसी। ऐकोनी उपदेश वचन सुरत करी वनी गमन समाधी वैश ही जपमग्न तपास्तव जातसे। करीती देवीची उपासना अर्चना आणि साधना निज रुधिराची या बलिदाना 3 वर्षापर्यंत देवी होऊन या प्रसन्न देई तयासी वरदान। सुरथा त्याचे राज्य लाभून जगी धन्य तो झाला पुढे राजा तोच व्हावा सावर्णी म्हणू आठवा देवी प्रसाद तो पहावा अमोघ फलदायक। समाधी वैश जिज्ञासू भक्त तया देवी ज्ञानी करीत मार्कंडेय ऋषी सांगत देवी महात्म्य या परी। सप्तशती श्लोक संस्कृत हवन प्रसंगी उपयुक्त तयाचा काव्य अनुवाद संक्षेपाने केलासे। प्रार्थना रूपे प्रतिदिनी म्हणावा हा भक्तांनी देवी कृपा प्रसाद लाभुनी सर्वत्र यश मिळेल। अनंत सरस्वती सूत दिवाकर रचना करीत महालक्ष्मी चरणी अर्पित सर्वांसुखा कारणे। मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्य समाप्त। ओम श्री देवे महादेव नमः।